ओबीसीला न्याय द्या. ओबीसीची जात न्याय जनगणना झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, ओबीसीची जात न्याय जनगणना झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. मंडल आयोगाची अंमलबजावणी न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो, मंडल आयोगाची अंमलबजावणी न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो. जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. ओबीसीला न्याय द्या. ओबीसीला न्याय द्या. एक है, एक है. महत्वाची गोष्ट ओबीसीच्यासाठी आहे. ओबीसीचा पहिला मोर्चा आज आपण कराडमध्ये काढलाय. संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी जागा झालाय, देशभर ओबीसी जागा झालाय आणि आंदोलन करतोय. आता जातनिहाय जनगणना जर झाली नाही तर या जनगणनेवर आमचा पूर्णपणे बहिष्कार असेल. ही गोष्ट सगळ्यांनी आपल्या मेंदूमध्ये फील करा. ओबीसीच्या नोंदीसाठी जनगणनेसाठी जो दारात येईल त्याला आम्ही हकलून देऊ. जातनिहाय जनगणना होत असेल तरच जनगणना होईल, नाहीतर जनगणना होणार नाही. ओबीसी समाज जनगणनेवर बहिष्कार टाकेल. हे मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी लक्षात घ्यावं. 60% समाजावर जर तुम्ही अन्याय करणार असाल तर हे आता इथून पुढे चालणार नाही. आतापर्यंत ओबीसी समाज झोपलेला होता, आता तो जागा झालाय. आणि एससी एसटी ओबीसी मायनॉरिटी मध्ये आम्ही सगळे एक झालेलो आहोत. आता इथून पुढे पंतप्रधान कुणाला करायचं, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कुणाला करायचं हे आम्ही ओबीसी ठरवणार आहोत. तेव्हा या पद्धतीने इथून पुढे वागायचं आहे. आमच्यावरती अन्याय करणारे जे आहेत त्यांना इथून पुढे आम्ही मतदान करणार नाही. आमच्यावरती अन्याय करणाऱ्यांना कुठल्याही प्रकारचं गावामध्ये सुद्धा मतदान होणार नाही. आता इथून पुढे ग्रामपंचायतीमध्ये पॅनेल सुतारांच्या वाड्यातून पडेल, नाभिकांच्या घरातून पडेल, कोळी साळी पोस्टी यांच्या घरातून पॅनेल पडेल. कारण गावागावामध्ये आम्ही 60% आहोत. आम्ही आमची मतं घेणार आणि आमची सत्ता आणणार. तुम्ही आमच्यात घुसखोरी जर करत असाल तर करूनच दाखवा. आता कुणाला निवडून द्यायचं हे ठरवणारा एससी एसटी ओबीसी जागा झालाय, जागा झालाय. आणि त्यामुळे आता तुमच्या घुसखोरीची आम्हाला भीती वाटत नाही. परंतु पंतप्रधानांनी ही घुसखोरी समजून घ्यावी. बनावट दाखले काढून सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सुद्धा तुम्ही चुकीच्या माणसाच्या, चुकीच्या महिलाच्या हातामध्ये देता. केवढा मोठा अन्याय आहे हा अन्याय ओबीसीला सहन झालेला नाही. साताऱ्यातला ओबीसी पेटून उठलेला आहे. कारण आरक्षण कुणाला असतं, मागासवर्गीयांना आरक्षण असतं, मागासवर्गीयांना आरक्षण असतं. आता जिल्हा परिषदेची अध्यक्ष झालेली महिला आमची ताई आहे ती, पण ती मागासलेली नाही. ती आर्थिकदृष्ट्या मागासलेली नाही, ती सामाजिकदृष्ट्या मागासलेली नाही, ती शैक्षणिकदृष्ट्या मागासलेली नाही. तरी सुद्धा तुम्ही तिला कशी काय जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं? गुंड्यांचा खोटा दाखला काढून ओबीसीचं आरक्षण जर तुम्ही लाटत असाल तर त्यासाठी आता ओबीसी समाज हे सहन करणार नाही. याची जाणीव आता आम्ही सातारा जिल्ह्यातले बहुजन समाज तुम्हाला करून देत आहे. आणि म्हणून आज आम्ही पंतप्रधानांना निवेदन देतोय. याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. बघा, आम्ही आता नुसतं एवढं आंदोलन करून थांबणार नाही. फेब्रुवारी 27 मध्ये आमची जातनिहाय जनगणना होणार आहे. आम्हाला अजून किती महिने अवकाश आहे? 5-6 महिने अवकाश आहे. हे 6 महिने आम्ही रात्रंदिवस काम करणार आहोत. हे 6 महिने आम्ही रस्त्यावरतीच थांबणार आहोत. जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी आंदोलनाच्या पाठीमागे आंदोलन. आमचं पुढचं जे आंदोलन आहे ते असं याच्यावरती निवेदन देण्यासाठी नसेल तर ते रस्ता अडवण्यासाठी असेल. रस्ता रोको आम्हाला करावा लागेल, रेल्वे रोको करावी लागेल, काय वाटेल ते आम्ही करू. परंतु जातनिहाय जनगणना होण्यासाठी आम्ही आता शांत राहणार नाही. हे पंतप्रधानांनी समजून घ्यावं. एवढ्यासाठी आजचा हा मोर्चा आहे. बंधूंनो, दिल्लीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे. किती
प्रकारचे प्रत्येक वर्षी हे सरकार सत्तेवर आल्यापासून नीटचे सगळे पेपर फुटतायत. अरे पेपर फुटतायत, विद्यार्थी आत्महत्या करतायत, तरी सुद्धा शिक्षण मंत्री राजीनामा देत नाही. काय चाललंय? ही काय हुकुमशाही आहे का? आणि त्यामुळं दिल्लीमध्ये चालू असलेलं विद्यार्थ्यांचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. काँग्रेस जनता पार्टीला आमचा ओबीसीचा पूर्णपणे पाठिंबा आहे. ते आंदोलन चालू राहिलं पाहिजे आणि शिक्षण मंत्री राजीनामा देत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहिले पाहिजे. उद्याच्याला आम्ही सुद्धा तेवढ्यासाठी रस्त्यावरती उतरणार आहोत. विद्यार्थ्यांच्यावरचा अन्याय आम्ही सहन करणार नाही. आणि म्हणून आता ओबीसी जागा झालाय. पुढच्या आंदोलनावेळी कमी संख्या होता कामा नये, संख्या वाढली पाहिजे. गावं पेटवायचं काम तुम्हाला करायचं आहे. प्रत्येक गावामध्ये ओबीसीचा ग्रुप तयार करा. ग्रुप तयार झाला की संघटनेचं काम सुरू होतंय. आणि म्हणून प्रत्येक गावामध्ये ग्रुप तयार करा. त्या ठिकाणी आपले झुंजार नेते लक्ष्मण हाके, मंगेश ससाणे आणि वाघमारे अहो जीवावर उदार होऊन काम करतायत. ओबीसी साठी करतायत ना. तुम्ही घरी बसून कसं झाले? त्यांना मदत करण्यासाठी, त्यांना ताकद देण्यासाठी आपलं हे आंदोलन आहे. आणि म्हणून ओबीसीने आता शांत राहायचं नाही आणि गावात गेल्यावर सुद्धा शांत राहायचं नाही. आपलं काम चालू करायचं. समाज संघटित झाला पाहिजे, ही तुमची जबाबदारी आहे. आपण आता तहसीलदारांना निवेदन द्यायचं आहे. निवेदनावरती काही प्रमुख लोकांच्या सह्या आहेत. बाकी तुम्ही सगळे तुमचा पाठिंबा आहेच, परंतु निवेदन काय करा. हा ठीक आहे. आता कराड तालुका दक्षिण आणि कराड तालुका उत्तर यांचे कार्यकारिणी फक्त तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी जाईल. अध्यक्षांनी तुम्ही तुमची माणसं घेऊन चला पुढं.